राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता कुठं आलो आहे माहिती आहे का? लई लांब आलेलो आहे मी. आणि साधारण 4,500 एकराचा परिसर आहे वन विभागाचा. अशी जागा आहे तिथं. निसर्ग सौंदर्य 100% सगळंच. वाघ बी आहेत. पण अशी गुहा आहे की तिथं वाचासिद्धीसाठी किंवा काही कसं होतं, तुम्हाला पण वाटतं असेल जीवाला कधी कधी जीव दमून जातो प्रपंच करता करता. ते गोंगाट, ती वाहनं, ती धूर, डोक्याला ताण, ही लोक समाज नातेवाईक लाख लफडी. असं वाटतं जीव 2 दिवस कुठंतरी जावा. सेम तो प्रकार. मोबाईल उतरल्या कसा माणूस मोबाईल आपण चार्जिंग करतो तसा इथं येऊन 2 दिवस लय नाही, तास 2 तास थांबून थांबून थोडी विशिष्ट प्रकारचा मंत्र जाप असन काय, एकदम शांत रिसायकल होतो माणूस. हा, आणि वाचासिद्धीला पण उजाळी मिळते असा विषय असतो. कोणाला वाटलं ना कधी बाबा की 2 दिवस जायचे माझ्याकडे या, मी तुम्हाला घेऊन येईन पुढल्या वेळेस, पुढल्या महिन्यातून 2 दिवस फक्त. हां, तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला इथं घेऊन येईन. पण कदासलेला जीव किंवा दुःखी जीव त्याला 1 नंबरचं औषध इथं आहे. औषध म्हणजे कसं? शांती, सगळ्यात मोठी चीज. त्याबरोबर त्या आपण आपल्या स्टोरीकडे जाऊ. धाराशिव तालुक्यातली घटना आहे आणि घाटंगरी नावाचं गाव आहे. अपर्णा शिंदे ह्या महिलेच्या भोवती स्टोरी फिरती. महिला कळली, स्टोरी कळली. अपर्णा शिंदे ही 19 वर्षाची विवाहित तरुणी आहे. मुलबाळ काय झालं नाही, 12 महिने लग्नाला झालेलं. तिच्या आत जो प्रॉब्लेम होता ती बघा, लग्न झालं ना, तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. 5-6 महिने ती मुलगी नवविवाहित तरुणी असती. ही फक्त घरात काय कोण कसं कोणाकडे वाचच व्यवहार आहेत काय ही अंदाज घेते. ही मानसशास्त्री याच्या पाठीमागं. आणि त्याच्यानंतर ती कोणाशी कसं वागायचं, कोणाशी कसं बोलायचं हे ते ठरवते. हां, पण ते सुळे किंवा मांजरीचा पंजा बागा हातात घ्या कधी. पंजाचे पुढचं जे बाग आहे ना, असं गुळगुळीत मऊ असतं मांजरीचा पंजा. त्यातला पुढचा भाग थोडा दाबला का इतकं असलं बेकार वागणं बाहेर निघतं. जितकं टोकदार असतं, नुसतं एक पंजा मारला तरी कातडावर बडून काढून रक्तबंबाळ करते. तो पंजा ती मुलगी नंतर काढते देणार. असं आहे ते आतली गोष्ट सांगतो मला. आता विषय असा आहे, ही जी अपर्णा शिंदे सगळं हवा बाप देताना चांगलं बघून देतो. त्याला कोणाला वाटत नाही कोणाला आपल्या पुढचं वाटलं हो म्हणून, असं काय वाटत नाही. पण तिची जबाबदारी असते नंतर की बाबा ॲडजस्टमेंट करून घेणं. आणि दोघांनी केलं पाहिजे, एकट्याचं जबाबदारी नाही, दोघांनी केलं पाहिजे. बऱ्याच टोनग्यांना आपल्या बायकोचं महत्त्वच कळत नाही. आपल्याकडं जी प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टीचे स्त्री धनी देण्यात ठेवा. लक्ष्मी आहे आपली. अग्निसाक्षी तुम्ही फेऱ्या घेतल्यात, पण तिला एकदम तुसड्यासारखं समजणे, तिला किंमत व्हॅल्युशन देणे, तिचा समाजात माणसाचाच अपमान करणे. काही याला राष्ट्रपती पदक मिळणार आहे का तिचा अपमान करून? हां, आणि तिने केलेलं कसं गिळा येतो मग 2 टायमाला. काही लय अवलादी खराब आहेत. सुधरा, अजूनही सुधरा, तुम्हाला वेळ गेलेला नाही. एक वेळ अशी येईन की गोदडीत घेऊन जपावं लागेल. 2 बायको जर निघून गेली तर उशी घेऊन जपावं लागेल. हां, त्याच्यामुळं दुरीत चला, नियार घ्या, शांततेत घ्या. बायकोला जीव लावायची का? आणि बायकोची जबाबदारी आहे की नवऱ्यात जर काय कमतरता असेल तर त्याला ती सावरून घेतलं पाहिजे. ह्या विषय मी 10-15 वेळा सांगितलं, परत 13-14व्या वेळेस सांगतो. ह्या अपर्णा शिंदेचं तिच्या नवऱ्याचं, तिचा नवरा तिच्या मनातून उतारला, तिच्या नवरा तिच्या मनातून त्याचा जीवच नाही जाडला. याचं कारण म्हणजे फिजिकली दृष्ट्या किंवा शरीर संबंधा वेळेस ती अतृप्त किंवा ती अडाणी होतं. समजा त्याला माहिती नव्हती, ती काय आपला एपिसोड बघत नसन काय नसन. हा विषय असा आहे की बाबा तेलात भजी सोडायच्यात ना, पण तेल गरम व्हायची आधीच हे भजी सोडून मोकळा होता असन. ती काही शिजणार, ती कच्चच राहते. तेलाचा काय गुन्हा आहे का त्यात? असा विषय असतो. शरीराची भूक आणि मला थोडंसं निसर्ग किंवा प्रकृतीला सुद्धा नावं ठेवायच्या. तुम्हाला खरं सांगतो की बस साकटलं साकीट ठीक आहे. आपण सोयरे समजतो की आपल्या तोला मोलाचा आपण जेवढे सहमत आहेत तेवढाच बघावा. मुलगी द्यायची असेल तर श्रीमंत घरी द्यावा थोडी, आणि करायची असेल तर गरिबाची करावा. ही जुन्या माणसाची तत्व. काही ठिकाणी असं होतंय सगळं बस व्यवस्थित आहे, पण माहितीच नसती, अज्ञान, ह्या विषयावर बोलायचं नाही, दुनियादारी. त्याच्यामुळं किती मोठे प्रॉब्लेम व्हायला तयार लागले. निसर्गावर मला थोडा दोष का द्यायचा आहे तर तृप्ती
ही दोघांची व्हायला पाहिजे होती. एक निसर्गातच स्त्रीदेह निसर्गाने असा बनवला की तृप्ती थोडी लेट उशीर आहे. मग ही इकडं हातपाय जाडून तिकडं गामा घेऊन पडलो, मग तिने काय करायचं? ह्यो मॅटरमुळं जीव जायला लागलो लोकांचं. तळतळ माझी खरी ही. त्याच्यामुळं फोर प्लेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शांतता, आणि ही जी क्रियाच मुळात अशी आहे की तिथं शांतता, संयम, असं भीतीदायक वातावरण नाही पाहिजे, एकदम मोकळी डाकळी आणि एक शृंगार. हे एक निसर्गाची देणगी आहे माणसाला लाभलेली. याच्यामुळं तुमचं लाईफ वाढणार ह्या संबंधांच्यामुळं. आणि ते बनवलं देवाने तसं भाऊ. हां, सगळे तेच करतात, प्राणी पक्षी तेच करतात. आपल्यासारखाच जीव एक जन्माला घालायचा, त्याचं पालनपोषण करायचं, त्याला उडायला यायला लागलं. आता कशी पोराला मिसरूट फुटतात, त्याच्याला लय आवळावळ जरा नाही. बरीचशी डंगरेसुद्धा अशी त्या पोराला तुम्हाला सांगतो नको नको करू सोडले त्यांनी. यकीन देऊ नको, हे करू नको, ते करू नको, ते करू. अरे त्यांनी काय करायचं मग? ती डंगार जित येतं वर त्या पोराच्या हातात कारभार देत नाही, हे चुकीचं आहे. त्यांना पण थोडं थोडं, सगळं नका देऊ, थोडं थोडं त्याच्यावर विश्वास टाकायचे का पोराच्या. माझं स्पष्टमत आहे, त्याला काय इच्छा आहे ना पूर्ण करायची, हा असा विषय. ह्या अपर्णा शिंदेचं शरीराची भूक जी बागायला पाहिजे होती स्वतःच्या नवऱ्याकडून ही बागत नव्हती. मग कसं होतं? आता पाण्यासारखं, पाण्याचा विषय कसा असतो तुम्हाला माहिती, शेतकऱ्याला तर लई चांगलं कळतं. पाणी तुंबून धरलं, पाणी वाट काढतं बरं का. कसं काढतं माहिती आहे का? जमिनीच्या खालून काढतं पाणी येते. हां, ते कुठंतरी वाट काढतं. आणि मग अशा प्रकारे, आणि असे काही हे काय खानदानी श्रीमंत नव्हते किंवा लय काय करावा सोफा सेटमध्ये बंडल नव्हते, तसला विषय नव्हता. ही जी अपर्णा शिंदे ही कष्ट करा भाकर खा, नवरा चालवायचा ट्रॅक्टर, हीच जायची कामाला, 300 मिळायची, टेन्शन नाही. बायांची टोळी असते, ह्याच्यात ही कामाला जायला लागलं. त्या टोळी न्यायला आणायला आता मजुराचा दिवस आहे तुम्हाला माहिती. हां, शेतकऱ्याला काय राहू नाही तर नाही राहू, त्याचं वाटलं झालं तरी चालेल, पण मजूर आज सुखी का? आणि त्यांनी का सुखी असू नाही? कष्टाचं आहे त्यांचं विषय. शेतमजूर मिळते कुठं आज? शेती करणं लय अवघड. ह्या गोष्टीमध्ये ही जी अपर्णा शिंदे आहे, ही मोकळ्या स्वभावाची, थोडी असं जरा स्माईल देणारी, नाक डोळे 12 महिनेच लागणार झालेली पोरगी, ही निवडून पडायची, बडबड करायची, आणि ती बायांना बोलावी जास्त लागत. तुम्हाला सांगतो लय कालवा करीत्यात, पार किटून जातात मेंदू माणसाचा, बिरूड चढतो त्या डोक्याला, लय बोलावं लागत. तिथं एक ड्रायव्हर आहे गाडी न्यायला आणि आणायला सोडायला, मॅक्झिमम फेल मॉडेल, पण सोडायचे न्यायचे 500 त्याला मिळायचं, जाऊन द्या 100-150 डिझेलला 300 राहायचं. ह्या ड्रायव्हरने आरशात तर बघितली बघायला, आयला म्हणला नवीनच कामाला आली बरं का. आता बाकीच्या बायांच्यापेक्षा ही जरा वेगळी दिसते म्हणला. आणि ड्रायव्हरचं नाव नरेश जाधव, गाठंगरीची घटना आहे म्हणलं. आता ही हायवर का, आता अनगडी बी असा हो, विवाहित, 2 मुलं, हां, जाडजूड चांगला व्यवस्थित, पण ती टिअरिंगचा आणि ड्रायव्हिंगचा नाद असं आहे. ह्या ड्रायव्हर लाईन बदनाम काय मार्केटमध्ये माहिती का? ड्रायव्हर म्हणलं की चांगलं तरी बघत नाही. हां, ती एखादी बाई पाणी जरी भरत असली, दुनं जरी दूध असली ना, तरी पॉंग करतं इकडं दाबीत हरणं, ती बाईने बघायचं. हां, बरी चला पुढं. ती लय अवघड, तुम्हाला आतलं काढायचं नाही. काही चांगले बी आहेत, काहींनी 4 आयशर 6 आयशर घेतल्यात एका गाडीवर, अशी बी आहेत. पण लाईन ही बदनाम लाईन आहे, ही ध्यानात ठेवा. गात गिअर बदलता मांडी दाबीत होती, तुमच्या माहिती सांगतो आतली गोष्ट, जाऊन द्या मरू द्या. हा जो नरेश आहे, ह्या नरेश जाधवनी बघितले, हायला मला पाखरू लय जोरात आले बरं का, पण ही माझ्या पिंजऱ्यात आलं पाहिजे. हां, टाईमपास. आता हे जी भावना आहे किंवा ही आपल्या घरी बायको आहे आपली, ही तर जेव्हा ती सुरुवात होते ना, तवाच एखादा क्राईम कुठतरी लपलेला असतो, ही डोक्यात राहून द्यायचं कायम. हां, म्हणजे चांगल्या आपल्या संत महात्मे होऊन गेले. आता त्या संत महात्म्याचं तुम्ही नाही ऐकलं तर माझं काय ऐकणार आहे? पण त्यांनी सांगितलेले, सांगून ठेवले त्यांनी, की एखादी स्त्रीला आवडली ना, तर तिचं पाय बघा, पंजे खालचे पायाचे का, पायात लक्ष्मी दिसणार तुम्हाला. पण तुम्ही मन जर वासना भरलेलं असेल ना, तुम्ही पाय सोडून नको नको ते बघणार, असा विषय असतो. तुम्हाला मनाला कंट्रोल करायचे ना, स्त्री आवडला, पाय बघा, पायात लक्ष्मी असते, तिथे तुम्हाला देवीचं दर्शन होणार. मग तुम्ही स्वतःच वाट लागली ना,
वाट होणारच आहे पुढं. ह्या नरेश जाधवने आरसा लावून मधला पुढचा टेपला गाणी लावून हे लावून केले वा स्माईल तयार. नुसती स्माईल, तिथून बी रिस्पॉन्स चांगला, बोलणं चालणं. आता ह्यो बाया 5:30ला सुटल्या, हा गाडी घेऊन आला. बाकीच्या बाया आली, बाया गाडी बसा बा, हिला काय गरज आहे का, ही अपर्णा बाय जायची. हो आज 5 मिनटं उशीर झाला बरं का, आज हे झालं बरं का. त्याला म्हणलं बाकीच्या 10-11 बायाला वाट करीत नाही, टेव करीत नाही, हिलाही टेव ही माझ्या सांग बोलाय बघ ती बरं का, जुळते का काय. यांनी बरोबर कार्यक्रम लावला. म्हणला तुमच्यासाठी लेट आणि उद्या सकाळी तुम्हाला घरी न्यायला येतो. नाही घरी नका येऊ म्हणली. तिथेही काही लोक काही म्हणतात, लोकांचा विचार करू नको, मी आहे ना. ही अशा प्रकरणामध्ये ह्यांचं दोघांचं रंगारंग कार्यक्रम चालू झाला. कसा झाला कुठं झाला तुम्हाला सांगतो. सेफ जागेवर म्हणजे 500 देऊन हे माझं आधार कार्ड लॉजला कार्यक्रम दोघा चालू झाला. आता विषय असा आहे की जशा पुरुषाची अपेक्षा, ज्या टायमिंगची अपेक्षा तिला तृप्त झाली बाई, ती डोक्यात तिच्या खटका बसला की नवऱ्यातून ह्याचा डिफरन्स किती आहे. हे खून मारामारी अनैतिक संबंधून जे होत्यात ना, ह्याच्या पाठीमागचं लॉजिक माझा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न ध्यानात ठेवा. हा फरक आहे. आईला ती तर 5-6 मिनटातच तिकडं दापाटा घेते, ही दमानी पण 15-20 मिनटं, आणि मस्त वाटते याच्याबरोबर. हे ते एकदम तृप्त वाटतंय. ह्या फरकामुळं बाई बिघडली. आता बिघडून हे लोकांच्या नजरेने काय झालं, अनैतिक संबंध. खुरापणीच्या बायांच्यापासून काही लपून राहत नाही महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला खरं सांगतो, अख्ख्या गावाची नाही त्याची सगळी लफडी खुरापणीच्या बायांना माहीत असते. आतली गोष्ट त्यांचं विषयच ती. हा, त्यांनी ती चर्चा करायला सुरुवात केली. हाय बरं का. बाजार दिवशी पगार घेतला ना की मी बघितले गाडीवर जाताना असं झाले, स्कार्फ बांधतीन, आमकी करतीन. पण आता काय करायचे, सगळ्या पाथीला पात लावते ना, कामाशी मतलब, मातीत जाऊ तिकडं. हा विषय चालू झाला. माणसाची पायाकून आल्यावर किती भयंकर ती बघा, कुठं कसा गुन्हा दडलेला असतो. ही जी नरेश जाधव आहे, हा थोडा डॅशिंग, थोडा डांबीस, थोडा रगेल. तो म्हणला डबल टायर चालवायला मिळते बा, आता सिंगल टायरमध्ये माझ्या नाही, मला गरम होतो. आता जे पिकअप महिंद्रा किंवा 407 चालवत असेल त्यांना माहिती. सिंगल टायरचं कसं असं आहे, सिंगल टायर असला पाठीमागं किती लोड टाका तुम्ही, तो गरम होतो. स्पीडने कंटिन्यू चाललं तर 2 तास टायर गरम होतो. चहा पाण्याला थांबावं लागते गाडी साईडला. पण ज्याने 407, 608, 709 आयशर चालवला आहे त्यांना माहिती. ज्याला मागं डबल टायर ना गरम नाही काय नाही, तसं डबल टायर इकडं 2 तिकडं 2, ती बेतच नाही. रपारप ओढीत आहेत गाड्या, ठेस. एक नंबर कार्यक्रम, लवकर पोचणार. डबल टायर सिंगल टायरमध्ये फरक आहे. याने डबल टायर गाडी चालायला सुरुवात केली. एक घरातली बायको, एक ही अपर्णा, ह्या नरेशने. म्हणजे करून द्या आपलं काय चाललंय त्यांचं, चालून द्या. पुढं काय झालं बघा. ही एकमेकाच्या शरीराची, एकमेकाच्या सुगंधाची, एकमेकाच्या घामाच्या गंधाची त्या दोघांना सवय झाली. लाज लज्जा शरम ती सगळी इकून टाकली होती आठवडे बाजारात. त्याच काय विषय नव्हता. पुढं काय तर शी म्हणली मला तर असं वाटतं उद्या याला सोडून द्यावा आणि तुझ्याबरोबर राहावा, मस्त राहावा. म्हणला मी काय कमी आहे काय, आपण काय ठेवू शकत नाही का. म्हणला तू काळजी करू नको, ये. म्हणला तिने नवरा दिला सोडून, एक रूम घेतली दुसऱ्या गावात, आणि त्या रूममध्ये ती राहायला लागली. आता तिने जी रूम घेतली होती त्या रूममध्ये ती एकटीच राहायची, आणि हा आठवड्यातून 3 वेळा तिथं जायचा. आता ही माणूस काय डोंगरावर नाही रूम घेत किंवा अरण्यात जंगलात नाही घेत. ही शेजारी पाजारी ह्यांच्या तो विषय लक्षात आला. ह्याला कोणतरी बाबा हाय बा, काही बायांना आली का बाय राहायला, कुठलं तुम्ही कसं काय बरं आहे का, ते कोण नवरा आहे का. हा म्हणले मग नवराची. तिथं काय खरं सांगायचं, लोकाला काय माहीत नसतं आणि लोकाला काय घेणं देणं नसतं. पण म्हणजे चौकशीला लागत त्यात. 3 दिवस इकडं 2-3 दिवस इकडं सगळं व्यवस्थित चाललं होतं. परत 1-2 महिने गेलं. आता हिला असं वाटलं आता नियती नावाचा प्रकार असतो, तुम्हाला खरं सांगतो, फेडावं लागतं. लय बेकार फेडावं लागतं. हा, फक्त दम लागतो बराच माणसाकडं, पण वाटलं होतं 100%. तिच्या डोक्यात असा विचार आला, आता कवर चालायचं बाया असं. हे मला मजबूत घेतोय, मला मजा वाटती, त्याला मजा वाटती, पण ह्याला काहीतरी नाव नाही, याला नाव पाहिजे. हा, याला पायात जोडवं पाहिजे, याच्या नावाचं पाहिजे. कपाळाला कुंकू पाहिजे, याच्या नावात पाहिजे. आणि 2 मणी किंवा 2 पळ्या गळ्यात पाहिजे, याच्या नावाच्या.
बाईचं काय चुकत नाही. मी तिच्या डोक्यात यांनी माझ्याशी लग्न करावा, दुसरं गवायना करावा. पण पहिलीच आणि दुसरी तुम्हाला माझ्या आजकाल टिकू शकत नाही. बाईला कधी सहन करीत नाही. मग त्यांनी केलं. म्हणले कवर चालायचं असं, तू तुझ्या बायकोला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर. तिने धरला. आता ती एकदा जुन्या पिक्चरची गाणी बघितली का, एखाद्या झाडाला धरून जर गाणं म्हणायला सुरुवात तिला अख्खं 5 मिनिटं झाली तरी बाई झाडं सोडत नव्हती. तसं काहींचं असतं स्त्रियांचं. म्हणजे कसं असतं, एकदा हट्टाला पेटली हेच पाहिजे, हां पाहिजे, हेच पाहिजे, हां तिथं विषयच नाही. इथं चारका रिंगा लागला बा आणि शीत वैतागलं बा, ते नरेच जातो. लग्नच कर, लग्नच कर. आता ह्याला वाटलं आता बायका पोरं समाजात त्याच्यात दाबा जातोय लग्न कार्याला, ते लग्नाची बायको ही कशी सोडून द्यायची. चायला मला माझ्याने गेलो करायला, पण शितराव मागं लागायचे मागे. आता काय करावं, ती जरा गडबडला आतून. घ्यायचं चाच करून, त्याला काय होतंय चूच करून घ्यायचं म्हणला, मनातली मनात केला. अरे होईन, जरा दमदर, जरा थांब तू. तिला आप्पी म्हणायचा. अरे होईन आप्पी, तू थांब जरा. नाही मला मी कवर दमदारणार आहे, अजिबात नाही. तुझ्यामुळं मी माझा नवरा सोडला. बघा आता याला म्हणतात हक्क दाखवणे, ही मेंटॅलिटी असती. तुझ्यामुळे मी माझा नवरा सोडला, प्रपंच सोडला, आईबापा सोडली, सगळं सोडलं. इतकं माझं जेव्हा प्रेम आहे, आणि तुम्हाला काय दिलं? हां चढ्या तो कुणी फिडेतं म्हणली, त्याला महत्त्व नाही. तू मला कुंकू दे, तू मला जोडवी दे, तू माझ्याशी लग्न कर. आईला म्हणलं हिने तर लई सिरियसली घेतलाय भाऊ विषय, काय करा. नाही तर माझ्यासारखं वाईट नाही ठेवलं. आता तर दम द्यायला लागली बा. अशी बरं का दुनिया, ध्यानात ठेवा लापड्यावाल्यांनो. आईला मला काय करावं. परत 4-6 दिवस गेले, आठवडा गेला. हा आला. म्हणजे हे बघ, हातबीत लावाच नाही अंगाला आपल्या. ते त्यांच्याकडे तेवढं देणं असतं. गडी तिथं थोडा म्हणजे थोडा हात्यार खाली ठेवतो तेवढ्या बाबतीत. तेवढ्या 15-20 मिनटं, अर्धा तास कवाय ना, त्याला ऐकून घेतो सगळं काय. पण ती काय हात लावून दे ना अंगाला. म्हणले अजिबात जमायचं नाही. नाही म्हणजे नाही, निर्णय सांग, नाही तर माझ्या अंगाला हात लावायचा नाही. माझं काय चुकलं ते पण सांग. आईला म्हणलं काय करावं. म्हणले एवढं सोपं असतं का, घटस्फोट नुसता घ्यायचा म्हणलं तरी 8-9 वर्ष लागतात कोर्टाकडून. अशी परिस्थिती आहे आज. ते तुझं तू काही कर, पण मला माझ्याशी लग्न कर. देवळात कर, कुठं कर, आणि त्याचे फोटो बिटो व्हायरल कर, दुनिया कर. हे याला मनात करून चुकलं. आणि बायांना ही कळत नाही, अक्कल नव्हती का आधी घर सोडताना, नवरा सोडताना. हां त्या बाईला असं ती डायरेक्ट शरीराला हात लावून न देणे, हे सगळे विषय झाले. आईला मला काय करावं. तिला अजून बुद्ध्या सुचली भारी. बघा नियती कशी आहे. तिच्या डोक्यात असं आलं, हे अपर्णा शिंदेच्या. म्हणली मी आत्महत्या करणार आहे गळफास घेऊन माझ्याच साडीने. अरे म्हणलं तसं काय करू नको, घाबरू नको. आत्महत्या करायच्या आधी पोलीस स्टेशनच्या नावे किंवा मी चिठ्ठी पण लिहून ठेवणार आहे. आणि त्यात लिहिणार आहे की या नरेश जाधवने माझ्याशी लग्नात आम्ही दाखवून 5-6 महिने शरीर संबंध ठेवले, माझ्या अत्याचार केला, आणि ऐन वेळेला लग्नाला नकार दिल्यामुळं मी मरत आहे. त्या आईला म्हणला ही माझी एका टमटमवर घरी बरं होतं जरा. गाय ऐकून बी वकिलाचं पुरायचं नाही मला. आत गेल्या पोरं फाळ उघड्या पडत्यानं काय हे अवघड झालं. ती आलं टेन्शनमध्ये. हा नरेश जाधव म्हणला तू लई सिरियसली घेतलंय, एवढं काय टोकाला जायची गरज आहे का. शेवटी हे बघ, तू माझा विश्वास टाकलाय, तू माझी येईन मी तू जाई. 2 दिवसातच कार्यक्रम लावतो, मग आता तरी साडीला हात लावून दे की. म्हणली तसं नाही, चला म्हणली. म्हणली कुठं जायचं. मग हा जो रस्ता आहे बार्शी, आणि ह्या बार्शी अलीपूर रोड आहे, त्या जायचं. बरं मग रस्त्याने काम होईन का नाही माझं, हा देते चला. आता ही बार्शी त्याच्या गावाकडे निघाल्यात, बार्शी अलीपूर रोड, आणि पोलीस स्टेशनची हद्द आहे बार्शी पोलीस स्टेशनची. त्या रोडने पुढे गेल्यावर निर्जन थोडंसं जागा होती, झुडपं होती, आणि आडोशाला गेली गाडी सकट. मोटरसायकल बी आत घेतली, काही दिसत नाही रस्त्यावरून लोकांना. आणि त्या ठिकाणी 2 शरीर एकमेकाला भिडले. रंगारंग कार्यक्रम चालू झाला. 15 मिनिट चालून, 20 मिनिट चालू, काही म्हणतो अर्धा तास चालून द्या. चालला. हा खुश झाला. 10-15 दिवस बाई हा अंगाला हात लावून देत नव्हती. समाधान वाटलं याला. आणि मग साडीसुद्धा तिला घालून दिली नाही, किंवा केस विस्कटलेले होते, किंवा काय गुंड्या उघड्या होत्या जंफराच्या, काही समजा तुम्ही, संबंधित ना शारीरिक संबंध. सगळा विषय झाल्यानंतर जी कसकाटून तिचं नरड दाबलं यांनी, आणि ती दळदार गडी होता. 2-3 जणाला लोळवीन असला गडी.
ती बाई तडफाड 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 लागली टाचा असा काय करीन. हां, बोलू शकत नाही, नरडं दाबलंय आता. 5 ते 7 मिनटं तडफड करत होती. हा खलास. हे अनैतिक संबंध हे ह्याच्यामुळं कशामुळं काय होतं लक्षात घ्या तुम्ही जरा, डोक्यात प्रकाश पडतो तुमच्या. आणि असं काय वाटलं ना, क्लिक झालं पाहिजे तुम्हाला, आपली स्टोरी ऐकत असेल त्याला. आपल्याला मरायचं नाही, जगायचं आहे आपल्याला, त्यांना कोणाला मारायचंही नाही. क्राईम कमी झाला पाहिजे, नीट वागलं पाहिजे. मिली की अंदाज घेतला कोण नाही का तिकडे, परत मोटरसायकल चालू केली, हल्ला तिथं. ती बॉडी अशा जागे होती की तिथं जर शेरडू करडू सरायला जात नव्हतं, मग लोक येत नव्हती, लोकांची वर्दळ नव्हती, लाकडावाला येत नव्हता, कोण तोडणार येत नव्हता, काहीच नाही. त्यांनी तिला जी मारली ती तारीख होती 10 जानेवारी 2025. 27 तारखेला 27 जानेवारीला वासाने म्हणा, त्याचा कुणाचा हात म्हणा, कवटी म्हणा, कुत्री बित्री इकडे इकडे पळले असेल, ते कोणाला तरी बघण्यात आलं पाहिजे रस्त्याला, इथं माणसाचा अवशेष आहे. लगेच पोलिसांना फोन, की पोलिसांनी एरिया सर्चिंग करावा लागतो. सर्च केला, बरीचशा कवटी हाडं हे ते मिळून आलं. आणि मेन जागा त्यांना कळते. आता बॉडी गळणे हा एक प्रकार असतो. आधी फुगती, इयरनी फुगती, कुस्ती, त्या माश्या ते किडं पाडतात, त्याचं सगळं मांस खाऊन घेतात. आणि माणसाचं चरबी ऑइल बिल असतं ते काळं, अत्यंत घाण वास, खालचं गवत सुद्धा जळून जातं. माणूस मेल्यासरी वाईट आहे बरं का, ध्यानात ठेवा. ते जिवंतपणे जेवढा वाईट आहे विषारी आहे, तेवढा मनुष्यजात ही मेल्यावर सुद्धा वाईट आहे. ती गवत सुद्धा जळून जातं. हां, तर ती तशा प्रकारची बॉडी. पण त्या ठिकाणी काय वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या, उदाहरणार्थ पैंजण म्हणजे पट्ट्या चांदीच्या, त्याच्यानंतर बांगड्या, त्याच्यानंतर जुडवी पायातली, त्याच्यावर लगेच कळतं की विवाहित असली पाहिजे, आणि एक स्कार्प काळ्या कलरचा. एवढ्या वस्तू तिथं सापडल्या. बाकी सगळं हे झालं होतं. एवढं साडीचा तुकडा फाटलेला एक साईडला पडलेला होता. अशी बॉडी आणलं त्यांनी लगेच. आता इथं DNA चालतो, पण त्याची गरज नाही पडली. बार्शी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली. पेरले खबरे सगळीकडं. हां, आणि खबऱ्यांचं एक विशेष नेटवर्क असतं. आणि आतले सांगता येत नाही, पण एखादं गाव घ्या, 4-5 ठिकाणं त्या गावात अशी असतात की त्या ठिकाणी कमीत कमी 5-50 माणूस येतो जातो. असे ठिकाण. त्या माणसाचं कोण काय बोलतो, कुणाचं काय, आज कोणाचं भांडण झालं, आज कोणाचं गँगवॉर झालं, कोणाच्या गाड्या जाळून टाकल्या, असले हे प्रकार होतात. लोकांना त्या गावातल्या चर्चेतून कळतं. त्या ठिकाणी हे खबरी असतात, किंवा कधी कधी दुकानदारसुद्धा तो खबऱ्या असतो, काही असतो विषय. पण खबऱ्यामध्ये परफेक्ट बातमी मिळाली ह्या नरेश जाधवची. ते राहत होते असं तसं. हां, त्याचा नंबर घेतला, त्याला उचलला सुद्धा नाही लगेच. नंबर घेतला, सिव्हिलचं टाकला, ह्या बाईची ओळख पटली, त्याचं ते डाटा आला, सगळं सायन्स फार पुढे गेलं आहे. डायरेक्ट गाडी महिंद्रा कंपनीच्या जी गाडी होती मॅक्झिमो, 60,000ची, त्यातून उचलला. आणि महिंद्राच्याच बोलेरो त्याच्यावर लाल लाईटीच्या गाड्या होत्या. कंपनी तिचे, तिकडं स्वाभिमान होता, खावायला नाही गोड. इकडं कायदा आहे, कायद्याने महिंद्राच्या गाडीत बसावला, डायरेक्ट चौकी. हां, आणि मग किती ताकदीत नरडं दाबतो आणि काय दाबतो. पोलीस अशा ठिकाणी कधी कधी दाबतात ना, पोटात अशी कळ उठते ना, आताडा असं वळवळ करत. लोकांना माहीत नाही, तिथं जाऊ ना कधी. उलट शब्द जायचा टाईम नाही आला पाहिजे तुमच्या, असं माझं मत आहे. गुन्हा नाही केलं तर माणूस जात नाही. हां, त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण कबूल जबाब दिला की ही मला लग्नाला मागं लागली, ती आत्महत्या करीन, दुनिया करीन, याच्यामुळं मला हिला ठार करावं लागलं. आता ज्या वेळेस हा तुरुंगात जाईल, जाणारच घ्या, त्यातबद्दल वाद नाही, आता सुटू शकत नाही. त्या तुरुंगातलं एक गणित सांगतो तुम्हाला. 1.5 जागा झोपायला, एकाच कुडीवर झोपायचं, कारण तेवढे कैदी. एखाद्या कायद्याच्या तोंडापुढे तोंड नाही आलं पाहिजे, कारण याच्या तोंडाचा वास त्याला आला तर ती रातच झोपाट्या घालतं. तुम्हाला सांगतो, कुठल्याही तो लाईनला लागला, ते वाळलेल्या चपात्यात असल्या वांगळवानी ती डाळीचं ती, कारण ते मुद्दाम तसं केलं जातं का, तुम्हाला काय देतं हे नाही. हां, चिया तर असा की त्याला पादाची चव नाही त्या चियाला, गुळवणी पण त्याला गोडपाना नाही, काय नाही, इडूची बुकणी टाकलेली, बुकणी म्हणजे चहा पावडर. एखादा कैदी जर मोठ्या पोटाचा किंवा असला, किंवा त्याच्या आहार जास्त असला, तुम्हाला जी एक चपाती मिळती किंवा 2 मिळतात कधी कधी, ह्या 2 चपात्या बिगर तेलाच्या रोटती, कच्चा अर्ध, त्याच्यातले तो येतो डायरेक्ट एक चपाती घेतो. या नरेशचं ते होणार आहे.
त्यांनी जर एखाद्या नेऊन चपाती घेतली ना तर कधी माझी का घेतो का रे माझी चपाती कधी म्हणायचं नाही. नाही तर बऱ्याच वेळा जर्मलच्या ताटल्या असतात, त्या खिळे असतात, पत्रे असतात, कुठल्याही खिळ्यांनी पत्र्यांनी बेसावतपणे त्याची एकमेकावर वार करून फाडितात, स्वतःला दुसऱ्याला फाडतात. इतके वार, इतके डेंजर कैदी असतात. यांच्यात ती जाणार. आता इथं गाणं लावून बरोबर 500 मिळत होते ना, स्टिअरिंग लावून, आरसा लावून बायांच्या. गेलं बोंबला तिकडे. कंट्रोल कंट्रोल. पटलं तर घ्या, नाही तर जाऊन द्या गाडी. रामकृष्ण हरी माऊली.